नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे तलवडेला. आपलं थोडं काम आहे, तर कामानिमित्त आपण तिकडे चाललो आहे. तर ते कामसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि तिकडे जाण्याचा रस्ता जो काय आपल्या इथून स्टार्ट होतो आहे आणि जसं आपण जाणार आहोत, ज्या रूटने आपण जाणार आहोत पुढे तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण भेटूया आता डायरेक्ट तिकडेच. तर आता वाव्याला आल्यानंतर हा वाव्याचा पूल आहे, हा बघू शकता इकडे. तर पूलच्या जस्ट साईडला इकडे एक रोड गेला आहे, हा कोंड्याला जातो आणि डायरेक्ट पानव्यामध्ये बाहेर पडतो. मध्ये कोंडा गाव लागतो, सिंगल गाव लागतो या रोडला. तर ह्या रोडने आपण पुढे जाणार आहोत. तर आत्ता जो आपण रोड बघितला, ज्या रोडने आपण आलो, पहिले तर चांगला होता, त्यानंतर आपल्याला कच्चा रोड लागला. नंतर पुन्हा पुढे आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की पुन्हा चांगला रोड लागला. म्हणजे मध्ये जो 500 मीटरचा जो रोड आहे तो वन विभागाच्या अंडर आहे. म्हणजे हा जंगल आहे, पूर्ण जंगल एरिया आहे आणि हा वन विभागाकडे तो असतो. त्याच्यामुळे ह्या रोडचं काम झालेलं नाही. मधल्या जो काही 500 मीटरचा तुकडा आहे त्याचं काम झालेलं नाही आहे. तर आता जाऊया पुढे आपण. तर इथून पुढे कोंडेगाव लागेल आपल्याला थोड्याच अंतरावर. तर कोंडेगाववरून मग आपण वरती जाऊया आणि पुढे जाऊया. इकडे आता पुढे कोंडेगाव सुरू झालं आहे आणि कोंडेगावचं मंदिर आपण बघू शकतो तिकडे. आणि इकडे मैदान पण केलं आहे त्यांनी, पूर्ण मैदान आहे. आणि हा कोंडेगावाला पास करून साईडनीच रोड जातो, गावाच्या बाजूनेच रोड जातो पूर्ण. आणि आता आलो आपण पानवेला. हा, ही पानवेची शाळा आहे, मराठी शाळा. त्यानंतर हा आता मेन रोड लागला आपल्याला. या साईडला पानवे गाव लागतो, आपण तिकडे गेट बघू शकता. आणि इकडे हा मसळा साईडला रोड चालला आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. तर एवढे या साईडला आहे. तर आता इकडे तळवडेला आलो आहे आपण. तळवडे म्हणजे ॲक्च्युली सिंगल असं गाव म्हणता नाही येणार. इकडे वाड्या मिळून गाव आहे तो. एक 5 ते 6 वाड्या आहेत, जसं आता या बोर्डावरती तुम्ही बघू शकता. 3 वाड्यांचा उल्लेख केलेला आहे, साईवाडी, तुळशीवाडी, मोठवाडी. नंतर पुढे गेल्यानंतर आणखी 2 ते 3 वाड्या आहेत. तर अशा 5 ते 6 वाड्यांचा एकत्र मिळून हा तळवडे गाव आहे. आणि पहिले खूप गजबजलेला असायचा हा गाव, पण आता तेवढी माणसं राहिलेली नाहीत. सगळी मुंबईला गेलेत, स्थलांतरित झालीत, तिकडेच नोकरी धंद्याला असतात. पण शिमग्यामध्ये मात्र आपल्याला हा गाव गजबजलेला दिसतो, कारण शिमग्यामध्ये त्यांच्या गावदेवाची पालखी असते आणि पूर्ण 5 ते 6 वाड्यांमध्ये ती पालखी फिरते. त्याच्यामुळे शिमग्यामध्ये आपल्याला इकडे आल्यानंतर पूर्ण सगळं गाव भरलेला मिळतो, कारण सगळी माणसं पालखीच्या सणाला इकडे येतात, गावी येतात.
तर आता आपण पुढे जाऊया, इकडून खाली उतरू. त्यानंतर पहिले वाडे आपल्याला साईवाडी लागेल, त्यानंतर मध्ये तुळशीवाडी आहे, नंतर खाली मठवाडी आहे. तर आता जाऊया, तुम्हाला दाखवतो. ही पहिली साईवाडी, त्यातून आपण चाललो आता. ही बघू शकता, ही इथपर्यंत साईवाडी आहे, तुळशीवाडी आहे, आणि आपल्या मामांचं घर आपण बघू शकता. कदम मामांचं घर आहे इकडे. आणि आपण आता खाली चाललोय. खाली आता ही मठवाडी आहे. मोठी मोठी घरं आहेत, पण पूर्णपणे बंद आहेत. बंगले आहेत मोठे. आणि आता मठवाडी इथपर्यंत संपली आहे. आता पुढे आपल्याला हायस्कूलची वाडी लागेल. पुढे आल्यानंतर शाळा बघू शकता आपण. प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा पण आहे इकडे. हायस्कूल ज्याला म्हणतो आपण, इकडेच आहे पुढे. म्हणजे एवढे जे एरिया आहे इकडे, आता कोलेगाव आहे पुढे, या साईडला कोंजरी वगैरे, तर तिथले जे मुलं आहेत जे काही राहिलेत गावी, तर ते इकडे शिकायला येतात. खूप कमी आहेत. तिकडे आदिवासी समाजाची पोरं आहेत, ते येतात शिकायला हायस्कूलमध्ये. इकडे हायस्कूल आहे, इकडे पूर्ण. आणि इकडेच बाजूला मंदिर सुद्धा आहे, आपण बघू शकता. तर आता इकडे आलोय आपण, आणि सोनूदादाकडे आलोय, इकडे शेतावर त्याच्या. तर हा पूर्ण शेत आहे सोनूदादाचा, आणि त्यांनी बांधावरती नारळाची झाडं लागवड केलीत. बघू शकता, ही पूर्ण इकडे पण वरती, आणि इकडे पण लाईनमध्ये एकदम सगळी नारळाची पोपलीची झाडं आहेत. आणि इकडे बोरवेल आहे. आणि ही गेल्या वर्षी आपण सिस्टीम केली होती पाण्यासाठी, डायरेक्ट मशीनवरती पाणी लागतो आहे ना, आणि अशी सिस्टीम केली होती. प्रत्येक झाडाच्या बुंदात असे वॉल बघू शकता आपण. त्या सिस्टीमने या झाडांना पाणी लागतो. पण ती ही दुसरी बोरवेल आहे जी ह्या केबिनमध्ये आहे. त्या बोरवेलचं पाणी सध्या लागतो आहे. आणि आणखी एक बोरवेल ही इकडे मारलेली आहे, हे बघू शकता, मी आता दाखवली ती. त्या बोरवेलचं कनेक्शन आपल्याला ह्या झाडांसाठी करायचं आहे. तर आता पुन्हा एक पाईप आणलेला आहे, आणि बरंचसं काम आहे आणखी. तर एकंदरीत असं आहे काम. आणि आता ह्या बोरवेलचं कनेक्शन आपण या लाईनला जोडतोय, बघू शकता. आणि मग पुढची सिस्टीम तुम्हाला पुढे दाखवतो. तर आजचं काम आपला डन झालं आहे. म्हणजे आज जेवढा आपण करणार होतो तेवढं आजचं झालं आहे. तर काय काय काम केलं असतं तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात, तर तुम्ही बघून घ्या. हे आता पाणी वगैरे पण चालू केलं आहे. जशी तिकडे सिस्टीम केली होती अगोदर, तशी इकडे आता सिस्टीम केली आहे. इकडे काय केलेली नव्हती. प्रत्येक माळाच्या बुडात असे पॉईंट दिलेले आहेत, बघू शकता. आणि ते ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत प्रत्येकाला, ठराविक ऑन करून असे ठेवलेले आहे, बघू शकता. सगळ्यांना केलेलं आहे. इकडे पण बघू शकता, इकडे पण व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना सारखं पाणी गेलं पाहिजे. ही जी लाईन आपण केली आहे ती डायरेक्ट मशीनवरती कनेक्ट आहे. तिकडे जी बोरवेल दाखवली तुम्हाला, त्या बोरवेलवरती हा सगळा कनेक्ट आहे. आणि ते एक बटन दाबल्यानंतर पूर्ण सगळ्या माडांच्या बुंदात पाणी जाईल, आणि व्यवस्थित ठराविक तेवढंच पाणी जाईल, अशी सिस्टीम आपण इकडे करून दिलेली आहे. त्याचे ओनर आहेत विचारे म्हणून,
तो विचारत दादा आहे ओनर, तर त्याला आपण हे सगळं करून दिलं आहे. अगोदर केलं होतं ते त्या शेतातलं, माझ्या मागे तुम्ही बघू शकता तिकडे शेत आहे. त्या शेताच्या बांधावर तिकडे नारळ सुपारी असे लावलेले आहेत. त्याला आपण ती सिस्टीम केली होती गेल्या वर्षी, पण इकडचं बाकी होतं, राहिलं होतं ते, आणि ते आता ह्या वर्षी आपण करतोय, म्हणजे केलं आहे. इकडे जांबाचं झाडसुद्धा आहे. जांबाच्या झाडाला सिंगल कनेक्शन दिलं आहे आपण, आणि नारळाला जास्त लागतं त्याच्यामुळे 2 कनेक्शन दिलेत. तर ही अशी पूर्ण लाईन आहे, आणि तिच्या ऑपरेटिंगसाठी वॉल इकडे ठेवलेत आपण आतून पण तुम्हाला दाखवतो मी. हे 2 वॉल आहेत. एक ह्या सेपरेट लाईनसाठी इकडचा वॉल आहे हा रेड कलरचा, त्यानंतर हा तिकडे घरी जाण्यासाठी आहे, तिकडे वरती घर आहेत, आणि घरी जाण्यासाठी हा इकडे ऑपरेटिंगला वॉल ठेवलेला आहे. आणि आणखी वॉल आहेत तिकडे एकाच, म्हणजे 2 बोरवेल आपण कनेक्ट केल्यात, आणि त्या दोन्ही बोरवेलचं पाणी इकडे जाऊ शकतो अशी सिस्टीम केलेली आहे. इकडे मी दाखवल्याप्रमाणे हे सगळे नारळ आहेत, सुपारी आहे, त्यांच्यासाठी हे पाण्याची सिस्टीम केलेली आहे आपण. आणि 2 बोरवेलचा एकत्र कनेक्ट करून इकडे सगळी सिस्टीम केलेली आहे वॉलची. एक बोरवेलचा हा पाईप आहे आणि एक बोरवेलचा हा पाईप आहे, त्या दोन्ही कनेक्ट करून इकडे सगळ्या सिस्टीमला, सगळ्या झाडांना पाणी जाण्यासाठी आपण हा इकडे केलेला आहे. आणि वरती घरी पण जातो पाणी, त्यानंतरला ह्या स्टॉकसाठी टाकीमध्ये पण पाणी जातो. तर ही सगळी इथे सिस्टीम केलेली आहे. तर इकडे कोण नवीन आला तर त्याला काही समजणारच नाही एवढी सिस्टीम. तर आजचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण घरी निघतोय. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.